ईशा प्लीज एकदा मागे वळून बघ प्लीज। ईशा मला फक्त 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं। त्यानंतर माझं वागणं जर मूर्खासारखं तुला वाटत असेल ना तर मग तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। पण मला जे वाटतंय ते ऐकून माझ्यापासून दूर जाऊ नकोस पास। तू माझ्यापासून लांब जाणं हे मी सहनच नाही करू शकत। कारण मला पहिलं यायचं होतं या केसमध्ये। मला ही केस जिंकायची होती। मला उत्तेजनार्थ वगैरे नको होता मला, कारण मला असं वाटलं की तू जर असं म्हणालीस की मला तू आवडतोस पण आय एम सॉरी, तर मी संपलो असतो ईशा। मी तुला आज हेच सांगायला आले होते इथे, मी खूप गुंतलीये तुझ्यात। I love you, Isha. I love you too. थँक्यू ईशा, मला वाटलंच होतं तू परत येशील। तू थँक्यू? हा थँक्यू काय थँक्यू कशासाठी थँक्यू? ए ईशा कुठे? मी खरं तर ना तुझ्या घरीच येणार होते तुझा पत्ता शोधत शोधत, पण म्हटलं जरा बॅग वगैरे ठेवावी आणि मग शोधत फिरावं या लव्ह बर्ड्स ना। आणि असं इथे काय बसलाय रस्त्यात? मी रस्त्यावरच आलोय। काय आयटम आहे? ओम काय झालंय? वेडायच का? असं काय करतोस? वा वा वा, फार मस्त नौटंकी करतोस तू। मला फार आवडलं, शाबास। अरे मी ना घाबरले खूप। त्या थांबल्याच नाहीत, मागे वळून पाहिलंच नाही त्यांनी, निघून गेले। आयुष्याकडनं आपण ना काही अपेक्षाच ठेवायच्या नाही। मी नाही ठेवलं, कारण आपल्याला जे हवं असतं ते कधी मिळतच नाही। तूही ठेवू नकोस आयुष्याकडनं अपेक्षा। आपल्याला ज्या कामासाठी पाठवलं ते काम करायचं आणि निघून जायचं। कीर्तनाला जाणार की काय सकाळी सकाळी? हा भांडण झालंय तुमचं मोठं?
हा? मी कोणाचा नाही, माझं कोणी नाही, या जगाशी माझा काही संबंध नाही. काय बोलतोयस तू? चल बरं वरती चल. हा काय झालंय? कसा दिसतोयस तू? ऐकतोयस ना? चालू कसे होते? किल्ली फिरवायला लागेल ना. नाही नाही होणार सर, तरी नाही होणार सर. काय झालंय तुला? नाही झाली सर. काय झालंय तुला? तू चल वरती. थांब. ओम ओम ओम. ईशाताई, तू कधी आलीस सांग ना. 2 मिनिटं, मला काही प्रश्न नको विचारू. हा नुसती शांत राहा. थँक्यू 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 थँक्यू. ईशाताई, ओमदादा सारखं जादूनी चॉकलेट दे ना. मला नाही येत ओमदादा सारखी जादू. तो का नाही आला? सांग ना, तो का नाही आला? मला नको ना प्रश्न विचारू प्लीज. का नको विचारू? मला त्याची खूप आठवण येते. ऐक, आपण ना आपल्याला कुणाची आठवण येईल असं काहीतरी करायलाच जायचं नाही. कारण आठवण काढत बसण्याशिवाय पण अजून किती महत्वाची कामं असतात आपल्याला, हो की नाही? हा, आता तू हे चित्र काढतेस, केवढं महत्वाचं काम आहे, हो ना? कशाला पाहिजे कोण आपल्याला? गरजच नाही ना. पिंकू, तू ना, तू कधी मोठीच नको हो. हा, तू अशीच राहा, येवलूशी. चालेल? तू रडतेस का? मी रडत नाहीये काही. मी तुला भेटले ना खूप दिवसांनी, मग मला मस्त वाटतंय म्हणून. मी सगळ्यांना सांगते तू आली आहे. ईशाताई आली. ईशू, व्हॉट अ सरप्राईज. कधी आलीस तू? अगं हात दुखतोय तिचा, जरा हळू. दुखतोय अजून? मग सॉरी. वाट दुखतोय ना? पाणी आणते तुझ्यासाठी. नाही, नको. बरं तू गरमागरम भजी खाणारस का? मी आता तळणारच होते विथ सॉस. हो, सगळ्या टाईपच्या भज्या केल्यात हा. पालक भजी, कांदा भजी, बटाटा भजी, मिक्स भजी. हा. नाही, नको आता, खरंच नको. मी का बोलते, तू आज अशी अचानक कशी काय उगवलीस? आज सॅटरडे पण नाहीये. ब्रह्मे सरांनी नोकरीवरून काढून टाकलं की काय? हे की तू प्रधान सरांना जॉईन झाली आहेस? अरे ओमदादा बरोबर अफेअर केलं म्हणून. आलेले काय? हा बरं, हा कुठे? ओम कुठे? आई कुठे आहे? त्या स्वयंपाकघरात. मी आले, तिला भेटून येते. तुम्ही कॅरी ऑन करा. बरं, मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार आहे, मग रात्री भेटू. तू आहेस ना रात्री? का जाणार आहेस परत ओमकडे? काय ग दिदू, तू खरंच ओमदादाकडे गेलेलीस?
काय केलंस? सांग ना काय केलंस? हे आणि तू काय अंधाराला घाबरून लगेच ओमदादाकडे गेलीस? सांग ना. मी आले, आईला भेटून येतेच. तुम्ही भेटू, आपण भेटूयात. आलं का बाळ माझं? झालंय का? शांत डोकं झालंय का? काय बोलत होतीस ग फोनवरती? कशी बोलत होतीस? घाबरले ना मी, मला काळजी वाटत होती बाळा. असं बोलतात आईशी? हे बघितलंस का काय करते मी? गरमागरम खायचे आहेत का? चल प्लेट घे, मी देते तुला. भूक नाहीये मला. भूक नाहीये का? बघू ना आता, भज्याचा वास किती वेळ नाकात ठेवतेस आणि भूक नाही म्हणतेस. बघू दे मला. ए इशू, आज मी हाफ डे टाकलाय अगं. उमा काकू बरोबर ना खरेदीला जाणार आहे. खरेदीला. कसल्या काय? लग्न आहे ना तुझं आता. मग तेच काल आम्ही बोलत होतो की लग्न म्हणलं की सगळी आयत्या वेळेला धावपळ होते. ज्या ज्या वस्तू आपल्याला आठवतील आत्ताच गोळा करून ठेवायच्या, जमवून ठेवायच्या, म्हणजे ऐन वेळेला गडबड नको. एक काम कर, पुढच्या वेळी तू असलीस ना, तू पण चल आमच्या बरोबर तुळशीबागेत आणि पुढचं तुझ्यासाठी, तुझ्या संसारासाठी जे हवं असेल ना ते आपण घेऊन टाकूया. पुढच्या म्हणजे काय? अगं म्हणजे ओमच्या घरी समजा काही नसेल तर ते आपण सगळं घेऊन टाकू. ओमच्या घरी काही नसेलच असणारच नाही म्हणा खरं तर, पण तरी तुला जे वाटत असेल ना ते घेऊन ठेवूया आपण. हा, हे काय गाणी? तू एकटी आलीस, ओम नाही आला ते? चला हवाय ओम. काय सारखं ओम 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 काय लावलंय? आल्यापासून बघते मी, जो तो उठतोय ओम ओम ओम. दुसरा काही विषयच नाही तुम्हाला का? तुमच्या घरात एकटीने यायचंच नाहीये मी याच्या पुढे? हा अगं का ओम आलाय म्हणून आता माझी किंमत नाहीये तुम्हाला? ती सगळी संपली. नाही बाळा. अरे कसलं शॉपिंग करताय? कसलं शॉपिंग? हा, मला कळत नाही आई हे सगळं. मला तुम्ही सगळ्यांनी प्लीज हे सगळं जरा शांतपणे घ्या. मला रिलेट नाही करताय तुमच्याशी. इशू एक मिनिट, आधी आवाज हळू कर. काय कुणी ऐकलं तर काय म्हणतील? काय चाललंय तुझं इशू? ए राजा, काय एवढा कसला त्रास करून घेतेस? हा, काय झालंय सांग मला. कोणी ऐकलं असतं आता तर. हे बघ, मी सांगू का तुला? तुला लागली भूक. आई मला भूक लागलेली नाहीये प्लीज. मला नाही लागली भूक. मला जरा शांतपणे राहू द्या ना तुम्ही. काय चालवलंय तुम्ही? मला कुणी डिस्टर्ब करायचं नाही. मी झोपणार आहे, शांतपणे झोपणार आहे. कोणीही माझ्या दाराशी यायचं नाही. सगळ्या पोरांना सांगून ठेव, मी झोपणार आहे. मला कुणीही डिस्टर्ब केलेलं चालणार नाही. आणि फॉर गॉड सेक प्लीज ओम विषयी मला कृपा करून एकही प्रश्न विचारू नका तुम्ही प्लीज. नाही, हळूच. ईशा, ए ईशा, अगं उठ. बाहेर सगळे वाट बघतात तुझी. आणि हे काय पांघरुण वगैरे घेऊन झोपलीस? त्या आजारी वगैरेस का? अगं उठ. बाबा मला झोपायचंय प्लीज. मला नका कंपेल करू. इशू काय झालंय? ओमशी भांडण झालंय का तुझं? नाही. पाहिलं, हा प्रॉब्लेम आहे माझा. मी आल्यापासून सगळेजण फक्त ओमची चौकशी करतात. मी कशी आहे, माझं काय चाललंय याबद्दल मला कुणीही काही विचारत नाहीये. कोणाला काही पडलेली नाहीये माझी. पण हे बघ बाळा, तुला एवढं तडकायला काय झालं मला सांग ना. पहिली गोष्ट, तू आणि ओम लग्न करणार हे तूच आम्हाला सगळ्यांना सांगितलंस. त्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही ओम बद्दल काही ना काहीतरी प्रश्न विचारणारच ना. त्यात काही वावगं असं मला तरी नाही वाटत बेटा. इशू, बाबा बोलतायत ना, ऐक जरा शांतपणाने. हा, आणि दुसरी गोष्ट, तू इकडे येणार म्हटल्यानंतर या घरातले आम्ही सगळेजण किती आनंदात असतो, किती एक्साइटेड असतो
हे नवीन नाहीये तुझ्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे बघ बेटा, हे सगळं तू आम्हाला वेगळ्या शब्दात किंवा चांगल्या रीतीने सांगू शकली असतीस, नाही का? म्हणजे माझी तब्येत बरी नाही किंवा माझा सांगायचा मूड नाही, काही बोलायचा मूड नाहीये. मग कोणी आलं असतं का तुला त्रास द्यायला? सॉरी, पण माझा खरंच मूड नाहीये. मला नाही बोलायचंय कुणाशी आता. मला राग आलाय, सगळ्या जगाचा राग आलाय. आणि हो आई, माझं भांडण झालंय, माझं खूप मोठं भांडण झालंय ओमशी, आणि मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये. ठीक आहे? त्यांचं? अरे बाप रे, एवढ्या जोरात भांडण झालंय का? हे बघ बाळा, तू शांत झालीस आणि तुला आम्हाला काही सांगावंसं वाटलं तर जरूर सांग. आम्ही आहोतच तुझ्यासाठी. नक्की काय झालंय? पण एवढं डोक्यात राग घालून गेला काय झालंय बरं हिला? पाहिलं, हे असं आहे. आता मी इतका वेळ कानडीत बोलतेय का? मला प्लीज जस्ट लीव्ह मी अलोन, प्लीज प्लीज. चला. मला ना या मुलीचं काही कळतच नाही बाई. किती मुडी वागते होती. बघाल का, तुला तिला तिची स्पेस द्यावीच लागेल. अगं आता लग्न होऊन सासरी गेल्यानंतर हे असंच वागणार आहेस का? फोन करून विचारत बसणार आहेस का? जेवलीस का? आता कसं वाटतंय? ओमशी भांडण नाही ना झालं? हे बघ, तुला आता तिच्याशिवाय जगण्याची सवय करून घ्यावीच लागेल अलका. बरं बरं बरं, मान्य आहे मला, करेन मी सवय. ते बोलत उभं राहिलो ना आता ती परत डाफरेल आपल्यावर. चला चला. मोठे बाबा, पानं घेतलीत, जेवायला चला. अलका, काय? तू वाचलंस का ते रोमिओ ज्युलियट? नाही बाई, आणि मला ना ते वाचायचंच नाहीये कधीच. लोक जण मरतात ना शेवटी त्यामध्ये. मोठे बाबा, मला अशा कलाकृती आवडतच नाहीत ज्यामध्ये लोक आत्महत्या करतात, खून करतात. तुम्ही का वाचताय पण रोमिओ ज्युलियट? काळजी करू नको, म्हातारी लोक फारशी आत्महत्या नाही करत. मोठे बाबा, लव्ह स्टोरी आहे आणि आत्ता जे घडतं त्याला सुसंगत आहे. मास्टर होता. कोण? शेक्सपियर. रोमिओ नाही. अगं, माणसाचं मन त्याला अंतर्बाह्य कळलं. स्वभावातले इतके बारकावे टिपायला नजरच तशी लागते. आणि माझी नजर मला आता सांगते, तू फार अस्वस्थ आहेस. एक होतं बघ, शेक्सपियर वाचलं ना की कुठं खुट्ट झालं की लगेच कळतं. बोल आता. मोठे बाबा, ईशाचं ना ओमशी मेजर काहीतरी भांडण झालंय.